काय करते ग? ते फुलं सुकतील ना म्हणून पाणी मारते. इद्रा असं कुणी करते का? जा छान चहा. आत्याबाई झाडूचं राहू द्या, बसा चहा घ्या. आजी लगीन व्हायच्या आधीच स्वयंपाकर नावर करून घेतलंय. चांगलंय चांगलंय. मला बी असं कोणी आयदाच्या देईल असं वाटलं नव्हतं. आणते. काय उपयोग नाही सगळ्यांची सेवा करून. तू लाख गुणाची आहेस ग, पण तुझी निवड चुकीची झाली. तो मुर्दा काय तुझी कदर करणार आहे वय? शेजारणीला लुगडन घरात उघड अशी गत करून ठेवल तुझी. उडत्या पाखराची पक्कम मुसती मी. आणि तेच काय करतेस? डबरेच घालती. चल तुला दाखवते डबरा. आजी असू द्या, कसे पण असले तरी माझे आहो आहेत ते. बाई काय भारी बोलती. फुलत आहे पोरगी लई हुशार आहे आणि कामाला पण चांगली आहे. हा तुझं बुड हालना ना. अगं गंज लागेल त्याला काय दिवसानं. आत्या सुनांकडनं काम करून घ्यायची हेच तुझं कळतं. चिवळ्या ए चिवळ्या, ह्या दोघीला 2 खाटा टाकून दे बाहेर. ए म्हातारे काय बी बोलतेस तू? अरे म्हणजे त्या आराम करत्याल. उतरली का रे रातची? उतारा पाहिजे असेल तर सांग, लगेच उतरवतो. काय खाऊन जन्माला घातलं याला कोणास ठाव. कवानं मिळाल्यासारखी टोसत होता नुसता. एकीकडे ह्यो एक असा बापाचं नाव मातीत घालायला निघालाय आणि तिकडं तो माझा गोपाळ. आहे का त्याला एखादी व्यसन? हा आई दारूच्या थांबाला तरी शिवतो का तू? त्याच्या ऐवजी तू पळून गेला असता परत आला नसताना तर बरं झालं असतं. काय उपयोग नाही तुझा. नुसता खायला खार आणि बघीला भार. नाही नको, यांचा ऐकून चव गेली जिभेची. जीभ हसवून हातात देतो तुझ्या. हो चहा. आप्पा बदामाचं दूध आणते. होय मंग्या, गर्दी कसली आहे एवढी? चल बघायला पाहिजे काय डाउनलोडिंग आहे. सगळं बाजूला बाजू. अरे हे तर गोपाळच्या हळदीत होता, पण हिथं कस काय पडलंय? बाका बाकाड असल्यावर काय होणार आहे? ए जित्या उचल त्याला, चल. उचलाय काय नाही, पण हे हाय कोण? ह्याला तर पहिलं कधी बघितलं नाही लागा. तुला घेऊ कर झपका? हा बघ बघ बघ, लाज वाटते का तुला? झेपत नाही तर पेतो कशाला रे? काल गोपाळच्या हळदीत नव्हता बाई. अरे होय की होते काल हळदीत ही. कसलं गप्पा गप्पा मारत होतो ना का? ए अरे ते तोंडात फेस होते बघा बघा. चाकण्याला साबण बिबण खाल्ला होता का काय माहिती? ए मंदाड, अरे त्याचं पोट बीट बिघडलं असेल काहीतरी दारूमुळे. लगा मग अरे आपल्याला याला हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. अरे मारा फिरायचं इथं नाही तर ती. चला उचला. हो जरा जरा उतरा. झालं बाबा, जरा उतरा जरा. प्यायचीच नाही ना बाबा एवढी. हे असं होतं फुकटची भेटली की. घे टाका आतमध्ये त्याला. हळू हळू सावकाश. दुनियाचं टेन्शन तुला. हा लोकांच्या मालिश करतो. आज तुझं डोकं दुखायला लागलं तर येतंय का कोण? हा नुसतं लोकांची काळजी तुला. काय मंगेश शेठ, काय डाउनलोडिंग? तुझ्या हळदीत काय कमी पेलोय बाबा? डोकं हँग झालं नुसतं. लय दुखायला लागलंय. काय डाउनलोडिंगच होई नाही. मी म्हणतो सोसत नाही तर प्यायची कशाला मग? तेच तर चेक करत होतो बाबा. आता प्यायल्याशिवाय कळणार कसं सुचते का नाही? तरी मी बरा. तो तुझा टूपीवाला दोस्त त्याचा काय? अरे कसलं पेत होतं ते. लय फाकड झालतं. तिकडं रस्त्यावर पडलं होतं.
तोंडाला नुसता फेस येत होता. तेवढा फेस तर माझ्या दुकानातल्या क्रीमला बी येत नाही. हा तरी मी म्हणत होतो बरं का त्याला नको पिऊ एवढी. बघितलं ना किती महागात पडले ही. नाहीतर काय. अरे नशीब तिथं जिथे आणि मी होतो रस्त्यावरनं त्याला उचलला आणि वडूजला नेला दवाखान्यात. जिथं तिकडंच थांबला. मी आलो निघून. मला काय काम धंदा नाही वय. पुन्हा कोणाचं कशाचं टेन्शन घ्यायचं मी. तिथं एकतर डोकं थांबा नाही माझं. मी आपल्याला म्हणत होतो बरं का नको या देत दारू. पण आपण ऐकलं तर शपथ. मी बोलतो माझ्या मित्राशी. चल येऊ का? बरोबर. का देऊ आपण डोकं? नको बाबा. तू तर कशाला घेतो माझा लोड. हे आले वाटतं. तुम्ही काय झालं? चेहरा का पडलाय असा? पैसे काढले ना? अहो काय उपयोग आहे तुमचा? इथं तुमची त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून मी इतकं झटतोय. एवढं प्रयत्न करतो तुमच्यासाठी. आणि तुम्हाला तिजोरीतनं दागिन्यात पैसे काढता येणार होय? अहो तिजोरीची चावीच सापडत नाहीये. अहो मग हुडका असं येतच कुठेतरी. सगळीकडे शोधली पण कुठेच नाही सापडत. आपण दोघं मिळून हुडकू. चला. नाही नको. ते कधीही येतच असतील. रात्रीपासून आलेले नाहीत आणि आता येतीलच. आणि त्यांनी आपल्याला सोबत बघितलं ना तर ते परत मारतील मला. नको. नाही येणार. म्हणजे काल रात्री लय दारू झाली त्यांना. ती इथे यायच्या आधी आपण पैसे घेऊन इथून निसटू. चला. आपण पैसे काढणार कसे? चावीच नाहीये ना.